नमस्कार मंडळी, आज आपण कमी वेळेमध्ये झटपट असा लहान मुलांच्या आवडीचा पास्ता तयार करतोय आणि तो सुद्धा कुकर मध्ये परफेक्ट चवीचा मस्त मऊ लुसलुशीत असा तयार होतो आणि विशेष म्हणजे कुकर मध्ये झटपट कमी वेळेत तयार होतो, त्यामुळे गॅसची बचत सुद्धा होते। तर चला हा पास्ता मी कसा बनवला ते बघूया। त्यासाठी इथे मी 10 रुपयाचं पास्ता पॅकेट भेटतं तेच वापरलेलं आहे। तर ते बरोबर 1 वाटी भरलं। तर सर्वात अगोदर गॅसवर कुकर गरम करून त्यामध्ये तेल घालायचं। तर तेल तुम्ही आवडीप्रमाणे वापरा। साधारणपणे 1 ते 2 छोटे चमचे तेल घातलं। तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं छान फुललं की लगेच यामध्ये तर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला। तर कांदा हा मध्यम आचेवर हलकासा मिनिटभर नरम करून घ्यायचा। तर सतत हलवत बघा इथे मी कांदा थोडासा शिजवून घेतला। तर कांदा जास्तही लालसर करायचा नाही। लगेच यामध्ये थोडीशी ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची बारीक चिरून घातली आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो देखील बारीक चिरून घातला। लगेच यामध्ये हलकसं मीठ घालायचं चवीनुसार आणि सर्व चांगलं मिक्स करून मिनिटभरच परतून घ्यायचं। तर यात घातलेल्या भाज्या या संपूर्ण आपल्याला शिजवून घ्यायच्या नाही, कारण कुकर मध्ये भाज्या नंतर शिजल्याच जातात। आता यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि पाव चमचा हिंग पावडर घातली। तसेच 1 चमचा लाल तिखट। आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा। पाव चमचा हळद पावडर आणि थोडासा गरम मसाला। आणि हा पास्ता अगदी मार्केट प्रमाणे तयार व्हावा यासाठी इथे मी पास्ता मसाला सुद्धा ऍड केला आहे। तर हा मसाला आवडीप्रमाणे घाला किंवा संपूर्ण 1 पॅकेट घातलं तरी देखील चालेल। हे पॅकेट फक्त 5 रुपयाला मिळतं। आणि त्यासोबतच इथे मी 1 मोठा चमचा टोमॅटो केचप ऍड केलं। संपूर्ण मसाले घातलेला हा टोमॅटो केचप सर्व चांगलं भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊ। बघा किती मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता यामध्ये लगेच हा वाटीभर पास्ता घालायचा आणि तयार मसाल्यामध्ये ग्रेव्ही मध्ये हा पास्ता चांगला मिक्स करून घ्यायचा। तर हे संपूर्ण मिक्स करून झालं की यामध्ये पाणी घालायचं आहे। तर जेवढा आपला पास्ता असतो तेवढंच पाणी यामध्ये घालायचं। तर 1 वाटी पास्ता होता तर त्यासाठी मी 1 वाटीच पाणी ऍड केलं आणि आता झाकण लावून कुकरला फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे। त्यापेक्षा जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही, नाहीतर मग पास्ता हा खूप कोरडा होतो, त्यात अजिबात मॉइश्चर राहत नाही। त्यासाठी फक्त 2 शिट्ट्या घ्या। मध्यम आचेवर कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि त्यानंतर कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतरच झाकण मी उघडलं आहे बघा। आणि आता सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायची। तर बघा इथे झटपट असा कुकर मध्ये फक्त 2 शिट्ट्यात आपला देशी पास्ता तयार झालेला आहे। खूपच टेस्टी असा लागतो। तर हा पास्ता व्यवस्थित शिजला की नाही ते चेक करून बघू। तर बघा व्यवस्थित असा पास्ता शिजलेला आहे। याचे पटकन 2 तुकडे होतात, म्हणजे हा छान मऊ लुसलुशीत शिजलेला आहे। तर हा गरम गरम पास्ता लहान मुलांना सर्व करायचा, ते आवडीने खातात। लहान काय मोठ्यांना सुद्धा हा तितकाच आवडेल, इतका टेस्टी बनतो। तर नक्की तुम्ही सुद्धा घरच्या घरी कुकर मध्ये कमी वेळेत हा पास्ता तयार करून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच ही रेसिपी बघत असाल तर आपल्या तिखट पाहुणच्या रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।